झालेल्या अपयशाबाबत आत्मचिंतन करू, आत्मपरीक्षण करू आणि विधानसभेला व्याजासकट सगळं परत करू. त्याच्यामुळं काही लोकांनी जे कालपासून तोंड सोडलेलं आहे, ठीक आहे, नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवून सरकार काही केलेलं नाही. सरकार आलेलंच आहे. नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान पुन्हा बनणार आहेत. नितीशजी असतील, चंद्रबाबू असतील, आमचे शिंदे साहेब असतील, हे सगळे एनडीए मध्ये तसेच राहणार आहेत. त्याच्यामुळे काही लोकांनी दिवा स्वप्न बघू नये. आणि जर आपण फरक बघितला तर काँग्रेस पक्षाला माझ्या माहितीप्रमाणे 99 जागा मिळालेल्या आहेत आणि भाजपाला 244 जागा मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण उत्सव साजरा करत असताना किंवा सेलिब्रेशन करत असताना हे देखील बघितलं पाहिजे, हे जर उलट झालं असतं की काँग्रेसला ह्या भारत जोडोमुळे 200 जागा मिळाल्या असत्या तर हे कर्तृत्व काँग्रेसचं आहे असं समजण्यामध्ये तथ्य होतं. परंतु ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशमध्ये देखील जागा मागं आल्या, याचा जर आपण अभ्यास केला, मी फार मोठा राजकीय विश्लेषक नाही, परंतु उत्तर प्रदेशातले जरी आपण आकडे बघितले आणि मतदारसंघ जर बघितले तर या दोन कम्युनिटीमध्ये ज्या पद्धतीनं गैरसमज पसरवलेला होता त्याचं रूपांतर हे मतामध्ये झालं. पण 24 तासातच लक्षात आलं असेल, देशातल्या मुस्लिम बांधवांच्या देखील लक्षात आलं असेल, दलित बांधवांच्या देखील लक्षात आलं असेल, हा सगळा जो काही गैरसमज केलेला होता फक्त मतं मिळवण्यासाठी केलेला होता. मतदान काल संपलं, त्यांची गरज काल संपली, साधा उल्लेख देखील त्यांचा कोणी केलेला नाही. परंतु सरकारच्या माध्यमातून, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हा झालेला गैरसमज आहे तो विकास कामं करून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दूर करू. आणि कोण 185 187 जरी सांगत असले तरी विधानसभेच्या निवडणुकीनंतर 200 जागा या महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील आणि महायुतीचाच मुख्यमंत्री आपल्याला झालेला दिसेल. मला असं वाटतं की हा फार मोठा प्रश्न आहे, म्हणजे देश पातळीवरचा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये आम्ही सगळे अधिकार हे एकनाथ शिंदे साहेबांना शिवसेनेच्या वतीनं दिलेले आहेत. आणि एकनाथ शिंदे साहेब हे शब्दाला किती पक्के असतात हे आपल्याला देखील माहिती आहे आणि महाराष्ट्राला देखील माहिती आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब दिल्लीमध्ये जाऊन जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील. आम्ही त्याचं समर्थन करू, कारण ते आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत. नाही, एक कसं आहे, मला कुठच्या कम्युनिटीवर बोलायचं नाही, मी त्यांनी जो नरेटिव्ह सेट केला त्याच्याबद्दल बोलतो. ज्या ज्या लोकांनी प्रत्येक पक्षाला मतदान केलेलं आहे त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेचे देखील धन्यवाद मानलेले आहेत. आमचा स्ट्राईक रेट हा उभाठापेक्षा जास्त आहे तसं बघायला गेलं तर. अनेक लोकांनी सांगितलं होतं की कोकण आमचा बालेकिल्ला आहे, तर कोकणामध्ये देखील महायुती कशा पद्धतीनं पुढे गेली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यामुळं काही घटकांचा फायदा, मी काय म्हटलं, काही घटकांचा फायदा हा त्यांना मिळालेला आहे आणि तो मिळालेला असताना देखील त्यांच्याबद्दल एक शब्द आभाराचे बोलले जात नाही. याचा अर्थ भविष्यामध्ये त्यांचा कशा पद्धतीनं उपयोग करून घेण्यात आला हे 24 तासातच सिद्ध झालेलं आहे. तसं कुठे ना कुठे हेच करण्यामध्ये उशीर झाला. दुसरीकडे काही ठिकाणी उमेदवार बदलायला लागले, त्यामुळे भाजपच्या या सगळ्या ह्याच्यामुळे आपल्याला चिंतेमध्ये 10 ते 12 दिवस उशिरा मिळाले पुढची प्लॅनिंग वगैरे करणार, त्याच्यामुळे काही जागा वाटपाला उशीर झाला आणि काही ठिकाणी उशिरा जाहीर झाले. याचे परिणाम नक्कीच आम्हाला जसं नाही, महायुतीतल्या अनेक उमेदवारांना भोगावे लागलेले आहेत. परंतु विधानसभेला असं होणार नाही याची दक्षता सगळे नेते मंडळी बसून घेतील. आम्ही देखील नेते मंडळींना विनंती करू की जर लवकर उमेदवार जाहीर झाले तर तेवढा संपर्क साधायला वेळ मिळतो आणि हा देखील फटका बसलेला आहे, याच्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही. भाजपवर या सगळ्या याच्यामध्ये दबाव प्रचंड होता, उमेदवार बदलायला त्यांचा रिपोर्ट होता, सर्वे होता, ती कारणं दिली जात होती. भाजपच्या काय नाराजी असण्याचं काही कारण नाही. शेवटी आम्ही महायुती म्हणून काम करतोय. देवेंद्रजी असतील, आमचे साहेब असतील, अजितदादा असतील, हे सांघिकपणानं एकत्र बसून निर्णय घेत आहेत. त्याच्यामुळं काही जागांवर पाठीपुढे जरी झालं असलं किंवा डिक्लेअर व्हायला उशीर झाला असला तरी काही नाराज व्हायचं काही कारण नाही. त्या चुकीची सुधारणा होऊ शकते, कारण आपल्याला भारतीय जनता पक्षाची देखील भारतातली परिस्थिती माहिती होती की 2 खासदार असताना किती मेहनतीनं भाजप
आज देशातला एक नंबरचा पक्ष बनलेला आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून एखाद्या थोड्याशा यशानं हुरळून जाऊन पत्रकार परिषदेचा जो काय तगादा काही लोकांनी, म्हणजे आजपर्यंत मला असं वाटत होतं की फक्त सकाळचीच पत्रकार परिषद होते, आता सकाळ दुपार संध्याकाळ फक्त आता मध्यरात्र राहिलेली आहे. त्याच्यामुळे एवढं उत्साहाच्या भरात कोणी काही करू नये. शेवटी राजकारणात खिलाडू वृत्ती देखील असली पाहिजे. आणि खिलाडू वृत्ती असताना या सगळ्या काय 7-8 पत्रकार परिषद झाल्या, त्याच्यामध्ये ज्यांनी आपली सुरुवात मतमोजणीची 1 लाखापासून केली त्यांना धन्यवाद देखील तुम्ही देऊ शकत नाही. मग का तुमच्यामध्ये धाडस नाही की तुम्ही त्यांचा फक्त वापर करून घेतलाय? हे देखील जाहीर केलं पाहिजे. आणि म्हणून सांगितलं की स्ट्राईक रेट जो आहे, कोणी असं छाती पुढे काढून फिरू नये. ही या सगळ्याच्या आयत्या मतावर आलेली सूज आहे असं माझं मत आहे. त्याच्यामुळे आम्ही याचा अभ्यास करू, हे कशामुळे झालंय महाराष्ट्रात त्याचं आत्मचिंतन करू. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की सांघिकपणानं परत याची पुनरावृत्ती होणार नाही याची तजवीज करू अलायन्स मध्ये आणि 200 पार करू. त्याच्यावर आता आक्षेप घेण्यात येणार आणि उद्धव ठाकरे स्वतः राष्ट्रपतींकडे त्या संदर्भात तक्रार करून पत्र लिहिणार नाहीत. काय वाटतंय? तर याच्यामध्ये काय वावगं आहे असं मला वाटत नाही. ज्यांच्या उमेदवाराचा पराभव झालाय त्याच्यासाठी ते दाद मागू शकतात, परंतु ही दुटप्पी भूमिका किती असते बघा. इलेक्शन व्हायच्या अगोदर ईव्हीएम मशीन मध्ये गडबड आहे ही चर्चा जोरदार करण्यामध्ये यशस्वी झाले. पण आता सांगा ना, आता सांगा की ज्या ठिकाणी 9 जागा निवडून आल्या आहेत तिथे फेर निवडणूक घ्या, ईव्हीएम मशीन मध्ये गडबड आहे. त्याच्यामुळे जिथं आपल्या बरोबर निकाल लागतात ते सगळं चांगलं आहे, आपल्या विरोधात निकाल गेले की ते सगळं वाईट आहे. हे आता महाराष्ट्राला माहिती आहे. आणि आता त्याच त्यांना गडकरी म्हणताना त्यांच्या लाखांमध्ये मतांनी निवडून घेतलाय. मग त्याचा तुम्ही आक्षेप नाही, हे आताच नाही. आम्ही ज्यावेळी उठाव केला त्याच्यानंतर ज्या ज्या स्टेप्सला आम्ही न्याय मागितला, आम्हाला न्याय मिळाला, त्यावेळी त्या यंत्रणेवर आक्षेप घेतला गेला. यावेळी उत्तर प्रदेशनं जर व्यवस्थित साथ दिली असती तर परत ईव्हीएमचं हे तुंतुन वाजलंच असतं. परंतु ईव्हीएम मुळे जे यश, म्हणून सांगितलं ना, जर ईव्हीएम मध्ये दोष होता तर 9च्या 9 ठिकाणी परत निवडणूक घ्या म्हणून मागणी करा. त्याच्यामुळे हे कसं, हा दुटप्पीपणा आहे. ज्यावेळी आपल्या बाजूने निकाल लागतात त्यावेळी सगळं चांगलं, आणि आपल्या बाजूने ज्यावेळी निकाल लागत नाही तेव्हा सगळे वाईट. हे आम्हाला आता 2 वर्ष चांगलं माहिती आहे. आणि म्हणून मी सांगितलं की आम्ही देखील जे मागे आलेलो आहोत याचं नक्की चिंतन करू, आत्मपरीक्षण करू आणि पूर्ण ताकदीनं पुढे जाऊ. पण त्यांचे आमच्या संपर्कात, आमचे त्यांच्या संपर्कात. आजपर्यंतच्या राजकीय घडामोडीमध्ये कधी आमचे त्यांच्या संपर्कात आहेत असं कधी झालंय का? आता काल मी सरनाईक साहेब आणि सीएम साहेबांबरोबर इथं जवळजवळ 10-10:30 वाजेपर्यंत होतो. आणि त्याच्यानंतर काही घडामोडी घेऊन त्यांच्यातले काही 5-6 आमच्या संपर्कात असतील तर, कारण आमच्या तिकडे संपर्कात जाण्याचा काही प्रश्नच येत नाही. मी असं म्हटलं, तुम्ही जशी शक्यता वर्तवली तसं मी वर्तवली. आज परत जबाबदारीने सांगतो, निकालाच्या दुसऱ्या दिवशी निकालामध्ये जरी पाठीपुढे झालं असेल तरी पुढच्या 8 ते 15 दिवसामध्ये केवढं मोठं इन्कमिंग या तिन्ही पक्षामध्ये याची जाणीव आपल्याला होईल. कोकण ज्यांच्या हातातनं गेलं, छत्रपती संभाजीनगर ज्यांच्या हातातनं गेलं, त्यांनी नाक कापाकापीच्या गोष्टी करूच नाही. माझं असं म्हणणं आहे की राजकारणामध्ये एवढा उत्साह चांगला नाही, एवढा आताताईपणा चांगला नाही. एखादा विजय झाला तर ती पचवण्याची ताकद देखील असली पाहिजे, आणि पराभव झाला तरी पचवण्याची ताकद असली पाहिजे. पण कालपासून मी तुम्हाला सांगितलं ना, तुमच्या माध्यमातून आम्ही सकाळची फक्त पत्रकार परिषद बघायचो, आता फक्त पहाटेची आणि मध्यरात्रीची व्हायला राहिलेली आहे. बाकी दिवसभर, बहुतेक 8-10 दिवस जोपर्यंत नरेंद्र मोदी साहेब शपथ घेत नाहीत तोपर्यंत हा सिलसिला चालू राहील. सगळ्या पक्षांना 10च्या आत त्यांचे खासदार
काँग्रेसच्या यशाकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे तुम्हाला ज्या प्रकारे काँग्रेस नाही, मगाशी मी सांगितलं ना, 100% जातीय ध्रुवीकरण झालेलं होतं. स्पेशली 2 कम्युनिटीमध्ये मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर कशा पद्धतीनं त्रास होईल हा नरेटिव्ह सेट करण्यामध्ये ते यशस्वी झालेले होते. त्याचं कौतुक केलं पाहिजे. आणि या संदर्भामध्ये आम्ही कदाचित गाफील राहिलो असू. म्हणून ही जी मतं मी तुम्हाला आकडेवारी दाखवतो, म्हणजे आता बाकीच्या महाराष्ट्राची आकडेवारी नाही, पण माझ्या मतदारसंघाची आकडेवारी दाखवतो, की ज्या माझ्या मतदारसंघामध्ये 4 नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत, जे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मानतात, त्या वॉर्डमध्ये देखील आम्हाला 25-30 मतं आहेत बूथवर आणि समोरच्याला 400-450 मतं आहेत. त्याच्यामुळे हा गैरसमज पसरवण्यामध्ये ते यशस्वी झाले. त्याच्यामध्ये मुस्लिम बांधवांची चूक आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. आम्ही कमी पडलो असू. दलित बांधवांची चूक आहे असं मी म्हणणार नाही. आम्ही कमी पडलो असू, पण या चुका आम्ही सुधारू. आणि म्हणून मगाशी सांगितले की व्याजासह परतफेड विधानसभेच्या निवडणुकीला करू. राहुल गांधी नितीश कुमार के दबावातून सुरुवात झालेली आहे. त्यांच्याच पक्षाकडनं आता मागणी केली आहे की यांना पंतप्रधान. दुसरीकडे चंद्रबाबूंकडनं देखील 6 मंत्रिपद द्यावे अशी मागणी. नाही, मी काय सांगितलं, देश पातळीवरचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा साहेब आणि जे अलायन्स मधले प्रमुख आहेत हे बसून निर्णय घेतील. एनडीए प्रमाणेच इंडिया आघाडीची देखील बैठक आहे. संध्याकाळी 6 वाजता आम्ही पंतप्रधानांसाठी दिल्लीमध्ये त्यांची देखील कल्पना होणार आहे. त्यांचा आकडा जो आहे, पण काल रात्री अशी एक ब्रेकिंग न्यूज चालू होती, मला माहित नाही की त्याच्यामध्ये असं पण होतं की ममता दीदी सुद्धा तटस्थ आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत म्हणून. त्याला काय म्हणावं, हे जर तर आहे सगळं. त्याच्यामुळे यांनी 6 मागितले, त्यांनी 10 मागितले. नाही, मी असं म्हटलं नाही. मतदारसंघामध्ये आता शिवसेनेची भूमिका काय असेल? कारण की ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार होते तिथे राज ठाकरे यांनी जी सभा घेतली होती शिवसेनेच्या उमेदवारांना यश आहे. मनसेच्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये शिवसेना पाठिंबा देत. हा पूर्ण प्रश्न नेते मंडळींचा आहे. नेते मंडळींनी याच्यावर निर्णय घ्यायचा आहे. पण मी या निवडणुकीमध्ये देखील नावं घेऊन सांगेन की रायगड जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे. रायगड रत्नागिरी मतदारसंघातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुनील तटकरे हे विजयी झाले. परंतु याच्यामध्ये योगेश कदम, रामदासभाई कदम, भरत शेठ गोगावले, महेंद्र दळवीनी जीव ओतून काम केलेलं आहे शिवसेना म्हणून. आणि म्हणून जे अलायन्स मधले उमेदवार होते तिथं शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोणी मागे राहिलं नाही. उलट पुढे जाऊन आम्ही त्यांचा प्रचार केलेला आहे. पदवीधर मतदारसंघामध्ये आता शिवसेना देखील आता फॉर्म भरायला सुरुवात केली. काय पदवीधर मतदारसंघ ही राज्यातली निवडणूक आहे. भाजपानं 3 उमेदवार हे जाहीर केलेले आहेत. हे उमेदवार जाहीर करत असताना सगळ्यांची चर्चा केली पाहिजे. ती चर्चा आता एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आमचे नेते म्हणून होईल आणि त्याच्यानंतर पदवीधर मतदारसंघामध्ये आणि शिक्षक मतदारसंघामध्ये भाजप कुठनं लढेल, शिवसेना कुठनं लढेल हे फायनल होईल. आणि ते फायनल झाल्यानंतर एक दिलानं काम करून त्या जागा आम्ही जिंकू. नाही, डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा असेल तर तो निर्णय हे 3 नेते घेतील. पण डॅमेज कंट्रोल करताना कशामुळे डॅमेज झालं हे दिसतंय ना, होईल ना. नाही, मी डॅमेज कंट्रोल म्हटलं. मंत्रिमंडळ त्याच्यात घुसवू नका ते मंत्रिमंडळ. स्ट्रॅटेजी सांगायची असते. पण हा मनाचा मोठेपणा एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. कारण यवतमाळ, वाशिम असेल, बुलढाणा असेल, मावळ तर मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे ते 3 मतदारसंघ तिकडे जातात. नवी मुंबईचा काही भाग पण त्याच्यामध्ये येतो. सिंधुदुर्गमध्ये रत्नागिरी येतं. अशा जागेमध्ये ठीक आहे, आम्ही जी काय स्ट्रॅटेजी वापरली ती यशस्वी झाली. परंतु ही स्ट्रॅटेजी वापरत असताना 3 नेत्यांचं पाठबळ होतं म्हणूनच ती स्ट्रॅटेजी करू शकतो. मुंबईमध्ये देखील रवींद्र वायकरांच्या रूपानं शिवसेना त्या ठिकाणी आहे. मी सुरुवातीलाच सांगितले की यामिनी जाधव मॅडम देखील जर 15 दिवस अगोदर जाहीर झाल्या असतात तिथं देखील निकाल बदलला असता. परंतु राहुल शेवाळेंसारखा एक चांगला कार्यकर्ता, एवढा चांगला संपर्क असून देखील ते का मागे राहिले याचं आत्मचिंतन आम्ही नक्की करणार आहोत. जेव्हा 32 फेऱ्या पूर्ण झाल्या 33, 34, 35 त्यामध्ये शेवटी ते आकडे फिरत गेले आणि महायुतीचे जे आहेत
पाहिलं तर त्याच्यामध्ये नाही, फरक कमी होता. फरक 3,000, 4,000, 2,000, 5,000चा होता म्हणून शेवटच्या फेऱ्यांमध्ये झालं. पण रवींद्र वायकरांच्या बाबतीमध्ये जे काही सांगितलं जातं हे दादांत खोटं आहे. रवींद्र वायकरांच्या बाबतीमध्ये जी प्रोसिजर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फॉलो करायची होती ती 100% केली होती. उलट 100% कशाला, त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी केली होती. म्हणजे स्वतः सही केलेल्या रिजेक्टेड वोटवर देखील स्वतः आरोनी आक्षेप घेतला होता. म्हणजे त्यांची सही होती ती पण मोजल्या परत. मग आणि काय करावं त्यांनी? स्वतः त्यांनी बाजूला केलेला रिजेक्टेड वोट परत त्यांनी मोजले. म्हणजे त्याच्यामध्ये काय गडबड आहे का त्यांनी बघितली. म्हणजे एखाद दुसरं तिसरं चौथं मत. मग जर 3 सह्या ज्या आहेत आरो आणि बाजूच्या लोकांच्या, अशी जी मतं होती जी पहिल्या सकाळीच बाजूला केलेली होती ती सुद्धा अन्याय नको म्हणून परत जर मोजली असतील तर जे कुठं कोण दाद मागताय तिथं त्यांना दाद मिळेल ना. तर नाशिकची जागा गमवण्यामध्ये कमल गोडसे अनेक वेळा मुख्यमंत्री मात्र ती जागा जी आहे छगन भुजबळकडे देखील देण्यात आली होती, मात्र त्यांनी मागे घेतली. अशा ठिकाणी त्या याच्यामध्ये म्हणजे छगन भुजबळ की गोडसे या याच्यामध्ये आपण गेली असं वाटतं. तर त्याचं उत्तर नाही, याच्यामध्ये 24 तासातच सांगता येणार नाही की नक्की कुठं काय झालेलं आहे. परंतु एक मात्र 100% प्रत्येकाचं प्रगतीपत्रक तपासलं जाईल की प्रामाणिकपणानं कुणी काम केलेलं आहे, प्रामाणिकपणानं अलायन्स मध्ये कुणी काम केलेलं नाही, आणि ज्यांनी प्रामाणिकपणानं काम केलेलं नाही त्याचा निर्णय त्या पक्षाचे नेते नक्की घेतील, प्रमुख नक्की घेतील. परंतु काही लोकांना जर असं वाटत असेल की एखाद्या निवडणुकीमध्ये आपण प्रचारात फिरलो पण मागणं काही जर झालं असेल तर त्याची यंत्रणा देखील मुख्यमंत्र्यांकडे असते, उपमुख्यमंत्र्यांकडे असते. त्याच्यामुळे सगळ्यांचा प्रगतीपत्रकाचा जो काय भाग आहे तो तपासला जाणार आहे. पण ते आता 24 तासात होणार नाही. भुजबळ साहेबांनी काय केलं, भुजबळ साहेबांनी काय नाही केलं याच्यावर बोलण्या एवढा मी मोठा नाही. परंतु नाशिकमध्ये नक्की काय झालं हे आज ना उद्या बाहेर येणार आहे. पण त्याच्यातलं पहिलं एक कारण जे ते उमेदवार उशिरा टिकलेलं झालं.